हाय सगळ्याला नमस्कार, सगळ्याला जय भीम जय शिवराय. तर आज चांगला आवाज यायला लागला, जरा थोडासा म्हणजे चांगलंच वाटतंय आता. बरं असल्यावर माणूस बरंच म्हणतं या, आजारी पडलं का आजारीच पडतं या असं. तर झाला चिकोल ते थापला. आता वाजले ते 10-11 वाजले ते. आता कालला हळू काय नाही, फक्त काय होतंय मला, ही डोक्यावर बोजा घेतला त्या दिवशी. सरपण आणलं होतं लय मोठं वजन, चालायचं येत नव्हतं बा सरपणानं. मी जरा तिकडंच बसते, जरा इथं लयच बटीवर चमकायला लागले. त्या दिवशी लय मोठ्या सरपण आणलं होतं आणि सरपणाचं वजन म्हणजे पायच उचलत नव्हता, आणि त्या पायाचा असा गोळावर गेला आणि डोकं इतकं दुखायला लागलं, आणि ती नुसतं मला भेंगायचं. आणि एक साईड चमकलेली कंबराची, असे उठायचे येत नव्हतं, कसलंच उठायला येत नव्हतं. तर 3 दिवस आपल्या खेपाती भरल्या बघा इथं. तर रात्री भरून ठेवलेली 3000ची कणस भरली, अजून परत 3000 व्हिडिओ सोडल्यावर. मग खाली काय करायला गेलं नाही ना, काय नाही, नको म्हणलं, मला कॅपॅसिटीच नाही म्हणलं मला हे करायचे. कारण का असं नुसतं भिंगतं या. तर एका दिवसातच मला ते ताई ते म्हणते, तुमचं डोळं 3 खोल गेले ते बघा. म्हटलं काय करायचं आता, गेलं तर काय आता. तर ताई मला, मी आधीच्या म्हणजे माझ्या मुलीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली दिली, त्याच्यामुळे मी काय काल माहिती म्हणले नव्हते. तर आज शेवट त्यांचा दिवस. आज ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आज बघा काय सुद्धा खाऊ पण वाटलं नाही आणि काहीच नाही. चहा सुद्धा पिलं नाही अजून, चहा नाही काय नाही. तसा चिकोल थापला येरबळ म्हणते. 7ला लागलो होतो, 10ला झाला. कारण का माती ती नव्हती ना, मग मातीमुळं थोडं वळलं होतं ना. आज काय गाराज बंद आहे. तर गारा बंद आहे, तर तिकडं राखाची खाली गाडी करायला आली. तर मी म्हणलं येते मी राखाली करायला, तर ते म्हणते तर नको मला राखाली करायला, तू आपला आराम कर, आजचे दिवस हाय सुख. तर बरं म्हणलं. आता ती राखाची गाडी खाली करायला त्यांना 4 तास लागतील. आता 4 तास झाले का परत मग तिथनं वीट खाली करायला जायचं 3000. तर तायडा बी आज आपली 7लाच गेली, ती शाळेत 7ला गेली, 10ला आली घरी. अजून झाडून भांडी आपलं करायचं आहे. तिनं सुद्धा माझ्यासाठी 2 दिवस शाळा बुडवली. आज गेली मनानं. तर दादा आपल्या येडवणी करायला लागलाय, नको म्हणतोय शाळेत जायला. तर सगळ्याची कमेंट अशा मला आले, त्या काळजी घे. तर घेते ताई. काय म्हणजे असं दम भरतोय बघा बोलताना पण, आणि उगाच कसं तरी भिंगल्यावरच होतं या. आणि त्यात जेवण पण मिळत नाही किंवा टायमाला. सकाळचं जेवण काहीच नसतंय, दुपारनं 2 वाजता ते जेवायला. परत संध्याकाळचं बी वडाताण करून 9 वाजता संध्याकाळी यायचं. मग तिथनं स्वयंपाक करायचा, स्वयंपाक झाल्यावर मग 10 वाजता ते जेवायला. हे काम झालं का ते काम, ते झालं का हेच काम, सारखं. त्याच्यामुळं ते हे होत असेल, अशुद्धपणा आला असेल. आणि हातापायात तर मुंग्या म्हणताय का नाही, लईच यायला लागले त्या मुंग्या. काय त्या मुंग्यानं तर काय सुधार नाहीच. लय नाही, एकच पायाचा गोळा असा नुसता वरच गेला. संध्याकाळची बी झोप लागत नाही आणि काहीच नाही. तर तुम्हाला दाखवते मी कालच्या गोळ्या ते आणि तूप दिली ती. तर गोळ्या खाल्ल्या तर काल इरबळ मला म्हणजे असं दमच निघला नाही. ज्यावेळेस त्यांनी म्हणजे मला काय बी थंड प्यायचं, गोळ्या खाल्लं का काहीतरी थंड प्यायचं ना. मग एक थम्सअपची बाटली आणली. थम्सअपची बाटलीवर अर्धी पिली. हे 50 रुपये त्यांनी आणले होते. मग सगळ्याला वाटली एक म्हणजे एक फुलपात्र.
आणि बाकीचे मी सगळं पिले. तेव्हा मग माझ्या पोटातली आग राहिली आणि मग मी खेप भरायला गेले. तर कालचा आपल्याला फड बीड काय सुद्धा नव्हता लावायचा. तर चला तुम्हाला मी दाखवते. काल टूप दिलेलं ते डॉक्टर सुद्धा म्हणलं तुम्हाला ह्याचा गोळ्याचा त्रास होतोय म्हणल्यावर आपलं एक मलमची बाटली दिली म्हणजे तेवढ्यांना तुमचा त्रास कमी होईल. तर रात्री लावली तर मला 10 10:30 वाजल्यापासून म्हणजे अशी थंड वाजून आली म्हणता का नाही. अंगावर 4 घेतले तरी थंड राहीना. आता ही तर ताटलेलं म्हटलं झोपले ते यांना उठवलं नाही ना काय नाही. मग परत तिथनं कधी लागली आणि कधी नाही झोप ती काय माहीत नाही. सगळ्या अंगाला चोळ हाताला पायाला मग ते गार पडतंय वा. आणि त्या गार पडल्यानं आणि आधीच दुखणं आलेलं त्यांनी अशीच थंड इतका उकाडा होता रात्री तसल्यानं मला हे झालं थंड वाजून आली. तर चला तुम्हाला दाखवतेच मी आता. तर काही एक टूप आणले होते तर या टुपाने असा आराम पडतोय का नाही पण थंडीच वाजून येते. आणि काय आता ही शाळेत चाललंय. आता याचा टाइम आहे का शाळेत जायचा 11 वाजून गेले आणि आता मला म्हणते चल सोडायला आता शाळेत. आधीच गळ्यातलेलं आहे मी. तर काही एका दिवसातच एवढी अर्धी टूप झाली आणि त्या गोळ्या दिल्या. तर काही पित्ताची गोळी ते आधी खावा म्हणलं पण खाऊन पण कायच उपयोगाचंच नाही. आणि हे तर ह्यातली एकच गोळी खाल्ली होती. रात्री मला म्हणलं खा. मी म्हणलं ही दुखणं जायचं आणि ती दुखणं यायचं त्यापेक्षा म्हणलं नकोच मला. तर ही 2च दिल त्या आणि ती एक टूप. तर म्हणलं तुम्हाला सांगावं आपलं खरं कारण काय दुखण्याचं काय नाही त्यासाठी. मग कारण का आपल्याला मी तुम्हाला माहीत आहे मी कधी तुमच्यापासून लपवून ठेवत नाही. मग माझी वाट बघत असाल तर मी व्हिडिओ काही नाही तर मी लाईव्हला ती आल्यावर तुम्ही म्हणताच की आम्ही तुझ्या व्हिडिओची वाट बघत असते व्हिडिओ टाकत जा. तर ह्या कारणामुळे मी टाकला नव्हता व्हिडिओ. तर चला आता बघायचं आपली भांडी ती पडले ती भांडी रात्रीची भांडी पाणी ते ठेवायचं झाडून ते नाही राहू दे माझी मी घासते. तर तायडा चालले घर झाडायचं तिचं घरात कपडे ते उचलले की. तर चला आता सगळ्याला बाय.